जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। सोलापूर अक्कलकोट रोडवरील समाधान नगर येथे एका बियर शॉपीजवळ नशेत थट्टा मस्करी करत असताना मोबाईल देण्या घेण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या भांडणात डोक्यात दगड घालून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। ही खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजता घडली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। शेकुंबर मेहबूब शेख वय वर्ष 39 राहणार समाधान नगर उर्दू शाळेच्या बाजूला अक्कलकोट रोड सोलापूर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। तर श्रीकृष्ण देशमुख मल्लीनाथ माशाळे दोघे राहणार समाधान नगर अक्कलकोट रोड सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शेकुंबर शेख हा रात्री आईला बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला। शेकुंबर नदाब मित्रांसोबत समाधान नगरातील एका बियर शॉपीजवळ गेला। तिथून तो दारू घेऊन मोकळ्या जागेत गेले। तिथे दारू पिण्यास बसले असता त्यावेळी तिघांनी चेष्टामस्करी करण्यास सुरुवात केली। बियर पिताना शेकुंबर याला एका मित्राने मोबाईल मागितला, मात्र शेकुंबरने मोबाईल दिला नाही। यावर तिघा मित्रांमध्ये वाद झाला। मल्लीनाथ माशाळे यांनी शेकुंबरला चापट मारली। त्यानंतर ते एकमेकांना हाणामारी करू लागले। तेवढ्यातच मल्लीनाथची बाजू घेत श्रीकृष्ण देशमुख यांनी शिवीगाळ करत मोठा दगड उचलून शेकुंबर याच्या डोक्यात घातला। दरम्यान डोक्यात दगड घातल्याने शेकुंबर शेख हा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला। आपल्या हातून झालेलं कांड लक्षात येताच मल्लीनाथ माशाळे आणि श्रीकृष्ण देशमुख दोघे तिथून निघून गेले। हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या प्रकरणी आई सोयरा मेहबूब नदाब वय वर्ष 55 यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।